नमस्कार, मी सोरा. आज तुम्हाला वाल्याच्या शेंगामध्ये जे सोले असतात त्याच्यापासून आमटी बनवून दाखवते. बऱ्याच प्रकारची आमटी तुम्ही खाल्ली असते तुरीच्या दाण्याची, पण इथे वाल्याच्या शेंगामधले ते दाणे असतात त्याच्यापासून इथे आमटी बनवून दाखवते. मी नक्की करून बघा. आता या ठिकाणी तव्यावर मी 1 वाटी असे दाणे काढून घेतलेले आहे शेंगामधून. थोडेसे जाड पण आहेत आणि थोडेसे असे कवळे पण आहेत. ते आवडीप्रमाणे ठेवा. 1 वाटी आहेत. आता हे भाजून झालेले आहेत, जास्त करपून घ्यायचे नाही. 1 ते 2 मिनटासाठी असे परतून घ्यायचे तव्यावर छान. आता त्यावर टाकल्या हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची ते तिखटानुसार असू द्या. हिरवी मिरची थोडीशी अशी दाबून भाजून घ्यायची, जेणेकरून कच्ची राहत नाही, त्याच्यामुळे कधीही दाबून मिरची भाजायची. आता 4 लसणाच्या पाकळ्या, मोठी साईज आहे लसणाच्या पाकळ्या, त्यामध्ये टाकते. अर्धा चमचा जिरं. हे आपल्याला चांगलं थोडंसं परतून घ्यायचे, तेल न टाकता. आणि हे लसण आणि जिरं एकदम गॅस कमीवर टाकलेलं आहे. आता हे शेंगा जे भाजून घेतलेले आहे थंड झाले. आता हे मिक्सरला फिरून घेते, पाणी टाकून थोडंसं. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं, आवडीनुसार ठेवा इथे तेल. आता यामध्ये मी कांद्याचा वापर करत नाही. जेव्हा मी कुठलीही आमटी बनवते त्यामध्ये मी कांदा अजिबात वापरत नाही. तुम्हाला जर वापरायचा असेल तर छान तपकिरी कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा तेलामध्ये. आता त्यामध्ये टाकते अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडून घ्यायची, कच्ची ठेवायची नाही. आणि खलबत्त्यामध्ये हे ठेचा करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, लसण आणि जिरं हे भाजून घेतलेलं आहे, यामध्ये परतून घ्यायचं छान. मिक्सरला नका फिरू, खलबत्त्यामध्ये ठेचून घ्या. आणि हे बारीक चिरून असा टमॅटो टाकलेला आहे. टमॅटो मात्र नक्की टाका. कांदा जरी नाही टाकलं तर टमाटो टाका. आता त्यावर टाकायचं आपल्या चवीनुसार मीठ. टमाट्यावर कधीही मीठ टाकायचं, जेणेकरून टमाटा खूप सॉफ्ट होतो लवकर. असं नरमसुद्धा होतो बघा. इथे इथे पाहू शकता, लगेच झालेला आहे टमाटा. आणि थोडंसं टमाटर या पळीने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता बघा. यामध्ये टमाटे शक्यतो बारीक चिरून टाका, किंवा चॉपरला असेल तर त्यामध्ये आपलं फिरून टाका, जेणेकरून खूप छान बारीक होते टमाटा. आता हे मिक्सरला आपण दाणे फिरून घेतलेले आहे. थोडंसं पाणी टाकून फिरून घ्यायचं मिक्सरला. हे टाकून घ्यायचं यामध्ये. आणि हे दाणे मिक्सरला छान जरासे बारीक वाटून घ्यायचे, अर्धा ग्लास पाणी टाकून, जेणेकरून छान बारीक होते. यामध्ये हळद टाकलेली नाही मी. थोडीशी चिमूटभर हळद तुम्ही वापरू शकता, तुम्हाला जर टाकायचं असेल तर. ही आमटी आहे, आमच्याकडे नाही टाकत आमटीमध्ये हळद, म्हणून नाही टाकलेली आहे. इथे पाणी आता मिक्सरला फिरूनसुद्धा टाकू शकता. आणि जेवढं तुम्हाला पाणी आमटी किती बनवायची त्यानुसार इथे पाण्याचा वापर करू शकता. त्यामध्ये टाकायची बारीक चिरून अशी स्वच्छ धुवून कोथिंबीर. आता मी जास्त पाण्याचा वापर करणार नाही, थोडीशी घट्टसरच आमटी ठेवते मी. परत अर्धा ग्लास पाणी टाकते, थोडीशी घट्ट वाढते त्याच्यामुळे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणीचा वापर करा आमटीमध्ये, किती लोकांसाठी घरामध्ये बनवायची त्याच्यानुसार. आणि चपाती, भात, भाकरी याच्यासोबतही ही आमटी खूप छान लागते. मी नेहमीच बनवते वाल्याच्या शेंगाच्या दाण्याची आमटी, कारण मी सपरेट दाणे मला फार आवडतात, त्याच्यामुळे आमटी पण बनवते अशा प्रकारे. आणि झाकण ठेवून कधीही वाफ काढायची नाही, कारण आमटी आहे. सतत अशी ढवळून खूप छान चवीला लागते, एकजीव छान होते. आता ही तयार आहे. आणि उकळी अशीच काढायची, सतत आपली पळी फिरून, काहीच वेळ लागत नाही. अगदी एखादा मिनिटभर पळी फिरून घ्यायची यामध्ये. आता ही तयार आहे आमटी खाण्यासाठी गरमागरम. नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.